सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। गौरी शालिनीचा विचार करत असते आणि त्यावेळी जयदीप तिथे येतो। तो गौरी जवळ जाऊन तिला मिठी मारतो आणि काय झालं आहे ते विचारतो। त्यावर गौरी म्हणते की शालिनी वहिनींनी माईला पूर्णपणे गुंडाळलं आहे। मात्र जयदीप हसतच म्हणतो की शालिनी वहिनींनी माईला गुंडाळायला माई काही लहान मुलगी आहे का आणि तू माईची काळजी करू नको। त्यावर गौरी म्हणते तसं नाही जयदीप, पण माईंनी शालिनी वहिनीवर खूप विश्वास ठेवला आहे। शालिनी वहिनी सुधारल्या आहेत याची तिला पूर्ण खात्री आहे। आणि त्यावर जयदीप तिला समजावतो की हे बघ गौरी, माईंचं खूप दिवसांपासूनचं स्वप्न होतं की शालिनी वहिनींनी सुधारावं, आपल्या घराने एकत्र राहावं आणि आता तेच स्वप्न त्यांना पूर्ण होताना दिसत आहे आणि माईने त्या स्वप्नाला कवटाळलं आहे। त्यावर गौरी म्हणते अरे जयदीप, पण हे फक्त एक स्वप्न आहे ना, आणि हे माईला कधी कळणार, कारण शालिनी वहिनी फक्त आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यात कधीच सुधारणा होऊ शकत नाही। त्यावर जयदीप म्हणतो की गौरी तू काळजी करू नको, शालिनी वहिनींचं हे खरं रूप आपण माईंसमोर घेऊन येऊ। मात्र तरीही गौरी काळजीतच असते आणि त्यामुळे जयदीप म्हणतो की शालिनी वहिनी पुढे काय करणार आहेत ते मला माहीत नाही, मात्र मी पुढे काय करणार आहे ते तुला सांगतो। आणि त्यानंतर तो गौरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, मात्र गौरी तेथून निघून जाते। त्यामुळे जयदीप स्वतःशीच हसत राहतो। त्यानंतर शालिनी घरातील सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेते। मल्हार, माई आणि उदय तिथे येतात। माई शालिनीला विचारत असतात की काय काम आहे, तू आम्हाला इथे का बोलावलंय। त्यावर शालिनी म्हणते की माई एकदा जयदीप भाऊजी आणि गौरीला येऊ द्या, मग मी तुम्हाला सांगते। मात्र त्याच वेळी देवकी धावत पळत तिथे येते आणि उदयला म्हणते की मी सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते मला कुठेच सापडलं नाही। त्यावर माई तिला विचारते की नक्की काय शोधत होता तुम्ही। त्यावर देवकी म्हणते प्रोजेक्टरचा पडदा शोधत होते, कारण मला असं वाटलं की आता शालिनी वहिनीसुद्धा कोणाचं तरी पितळ उघडं पाडणार आहे। त्यावर माई म्हणतात पण तुम्हाला असं का वाटत आहे, तुमचं एखादं पितळ उघडं पाडणार आहे का। आणि ते ऐकून देवकी आणि उदय खूपच घाबरतात आणि नाही नाही म्हणतात। तर शालिनी नाटक करत म्हणत असते की मी निर्लज्ज बाई, कोणाचं काय पितळ उघडं पाडणार। आणि त्याच वेळी जयदीप गौरी तिथे येतात। ते दोघेही शालिनीला काय काम आहे ते विचारतात। त्यावर शालिनी म्हणते की जयदीप भाऊजी आणि गौरी, माझ्यामुळे आजपर्यंत तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागला आहे, पण आता तसं होणार नाही। आता मला तुम्हाला आनंदात बघायचं आहे आणि त्याचसाठी मी तुम्हाला न विचारता एक गोष्ट केली आहे। जर तुमची परवानगी असेल तर ती गोष्ट मी तुम्हाला सांगू का। त्यावर जयदीप विचारतो की नक्की काय केलं आहे तुम्ही। त्यावर शालिनी म्हणते की सेकंड हनीमून म्हणा किंवा पिकनिक म्हणा, पण मी तुम्हा दोघांसाठी महाबळेश्वरमध्ये एक हॉटेल बुक केलं आहे। आणि ते ऐकून जयदीप गौरीला धक्का बसतो, मात्र माई आणि मल्हार खूपच खुश होतात। ते दोघेही शालिनीचं कौतुक करतात। तर शालिनी जयदीप गौरीला म्हणत असते की माझ्यामुळे गौरीला कधीच कुठे जाता आलं नाही, घरातही ती टेन्शनमध्येच असायची आणि त्यामुळे मी तुम्हाला दोघांना बाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। तुम्ही 2 दिवस तिथे राहा, छान एन्जॉय करा। मात्र यावर गौरी काहीच बोलत नाही। तर जयदीप म्हणतो की शालिनी वहिनी, तुमचा विचार चांगला आहे, पण आम्हाला नाही जाता येणार, कारण लक्ष्मी आहे आणि माझं ऑफिसचं कामसुद्धा। मात्र माई म्हणते की तू लक्ष्मीची काळजी करू नको, आम्ही सर्वजण तिला सांभाळू आणि ऑफिसचं काम तर काय रोजच असतं। तर शालिनीने इतका चांगला विचार केला आहे तर तुम्ही नाही म्हणू नका, 2 दिवस बाहेर फिरायला जा। आणि त्यामुळे जयदीप आणि गौरी काही बोलू शकत नाही। तर शालिनी त्या दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न करते आणि त्यामुळे शेवटी जयदीप आणि गौरी महाबळेश्वरला जाण्यासाठी तयार होतात। जयदीप शालिनीला विचारतो की किती दिवसांचं बुकिंग आहे आणि कधीचं आहे। त्यावर शालिनी म्हणते उद्याचंच बुकिंग आहे आणि 2 दिवसांसाठी केलं आहे। आणि ते ऐकून देवकी म्हणते की 2 दिवसांमध्ये महाबळेश्वर बघून होणार आहे का। त्यावर उदय तिला गप्प राहायला सांगतो, त्यामुळे ती गप्प बसते। आणि त्यानंतर माई जयदीप गौरीला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, छान एन्जॉय करा, फिरायला जा। आणि मग ते दोघेही फिरायला जायचं ठरवतात, त्यामुळे शालिनी खुश होते। त्यानंतर रात्री जयदीप आणि गौरी शालिनीचा नक्की काय प्लॅन असेल याच गोष्टीचा विचार करत असतात। गौरी म्हणत असते की शालिनी वहिनींनी बरोबर आपल्याला अडकवलं आहे। त्यावर जयदीप म्हणतो अगं, पण मी तरी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तू तर गप्पच बसून होती।
आणि या गोष्टीमुळे त्या दोघांमध्येच वाद सुरू होतात. मात्र त्यानंतर ते दोघेही एकमेकांची माफी मागतात. त्यानंतर जयदीप म्हणतो की जेव्हा आपण पहिल्यांदा हनीमूनला गेलो होतो तेव्हा सुद्धा शालिनी वहिनींनी मला मारण्यासाठी माणसं पाठवली होती. यावेळी सुद्धा त्यांचा असाच काहीतरी प्लॅन असेल. मात्र गौरी म्हणते की मला नाही असं वाटत, मला असं वाटते की आपल्याला बाहेर पाठवून त्या घरातच काहीतरी करणार असतील. आणि त्यावर जयदीपही हो म्हणतो आणि त्यानंतर ते दोघेजण शेखरला इथे बोलवायचं ठरवतात शालिनीवर लक्ष ठेवण्यासाठी. मात्र गौरी म्हणते की आपण जाणार आणि शेखर दाजी इथे येणार म्हटल्यावर शालिनी वहिनींना संशय येईल. त्यावर जयदीप म्हणतो की तू काळजी करू नको, त्यांच्या डोळ्यात धूळ कशी फेकायची ते आता मला अगदी व्यवस्थित समजलं आहे. तर दुसरीकडे देवकी आणि उदय डान्स करत असतात. देवकी म्हणत असते की आता आपण एका दगडात 2 पक्षी मारणार. शालिनी वहिनींमुळे जयदीप आणि गौरी महाबळेश्वरला जाण्यासाठी निघणार, मात्र ते घरी परत येणार नाहीत कारण तिकडेच त्यांचा ॲक्सिडेंट होणार आणि याचं सगळं खापर जाऊबाईंवरच फुटणार. आणि ते ऐकून उदय खुश होतो. तो म्हणतो की एका दगडात 2 नाही तर आपण 3 पक्षी मारणार, जयदीप, गौरी आणि शालिनी. त्यामुळे देवकीसुद्धा खूपच खुश होते. ती म्हणते की आजपर्यंत मी शालिनी वहिनींच्या छत्रछायेखाली होते, पण आता लवकरच हा वाडा माझ्या छायेखाली येणार. आपण दोघेजण मिळून या वाड्यावर राज्य करणार. आणि ते ऐकून उदयसुद्धा खुश होतो आणि देवकीसोबत डान्स करायला सुरुवात करतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जयदीप आणि गौरी महाबळेश्वरला जाण्यासाठी निघतात. ते सर्वांना आवाज देत बाहेर बोलावून घेतात. लक्ष्मी म्हणत असते की तुम्ही मला एकटीला घरी सोडून चाललात ना. त्यावर जयदीप म्हणतो मग तू सुद्धा आमच्यासोबत चल. मात्र लक्ष्मी म्हणते की नाही, मला शालिनी मामीने सांगितलं आहे की ही तुमची स्पेशल ट्रिप आहे, त्यामुळे तुम्ही दोघंच जा आणि एन्जॉय करा. आम्ही सुद्धा इथे खूप एन्जॉय करणार आहोत, मी, शालिनी मामी आणि माई. आणि ते ऐकून माईसुद्धा खुश होते. त्यानंतर गौरी लक्ष्मीला सांगते की तू नीट राहा, माईला सोडून कुठेही जाऊ नको, तिच्यासोबतच झोप. आणि त्यावर लक्ष्मीसुद्धा हो म्हणते. त्यानंतर ते दोघेजण तेथून जाण्यासाठी निघतात. मात्र त्याच वेळी शेखर दाजी आणि रेणुका तिथे येतात. त्या दोघांना बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. तर रेणुका त्यांना सांगते की घरात खूप झुरळ झाली होती, त्यामुळे आम्ही पेस्ट कंट्रोल केला आहे, म्हणून 2-3 दिवस इथेच राहण्यासाठी आलो आहोत. आणि ते ऐकून माई खुश होतात. आणि त्यानंतर शेखर दाजी मुद्दाम जयदीप आणि गौरीला ते कुठे चालले आहेत ते विचारतात. त्यावर जयदीप त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो. आणि मग त्यानंतर तो म्हणतो की आता तुम्ही इथे आला आहात तर आम्ही सुद्धा जात नाही, इथेच थांबतो. मात्र शेखर म्हणतो की नाही, तुम्ही जा फिरायला, आम्ही आहोत इथे. आणि त्यानंतर जयदीप आणि गौरी माईंचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडतात. त्यांच्यासोबत शेखर दाजीसुद्धा येतात. जयदीप आणि गौरीला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, मी आहे इथे, मी शालिनी वहिनींवर बरोबर लक्ष ठेवतो. आणि मग त्यानंतर जयदीप आणि गौरी महाबळेश्वरला जाण्यासाठी निघतात. मात्र त्यानंतर उदय लगेच एका माणसाला फोन करतो आणि सांगतो की गाडी निघाली आहे, गाडीचा नंबर मी तुला पाठवतो आणि गाडीत 2 माणसं आहेत, काम व्हायला हवं. आणि त्यानंतर तो खूपच खुश होतो. तर दुसरीकडे शेखर दाजी शालिनीच्या रूममध्ये जातात आणि तिच्या रूममध्ये एक मायक्रोफोन लपवायचं ठरवतात. मात्र शालिनीला ही गोष्ट समजते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शेखर दाजींनी शालिनीच्या रूममध्ये जो मायक्रोफोन लपवलेला असतो त्यामध्ये जे काही रेकॉर्ड होत असतं ते जयदीप आणि गौरी ऐकत असतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.